नमस्कार सर्वांचं. स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील भूगोल संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेली आहे. त्यामध्ये आपण मॅप ॲनिमेशनमधून ट्रिकनुसार सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख घाट. आजच्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, कोणत्याही परीक्षेतील प्रश्नावर नजर टाकून बघा, महाराष्ट्राचा भूगोल जिथे जिथे आहे तिथे या घाटावरती प्रश्न आहेच. जोड्या लावामध्ये किंवा घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. सुरुवातीला हे समजून घ्या, घाट मार्ग म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या महाराष्ट्राचे 3 विभाग आहेत: प्राकृतिक, कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग आणि महाराष्ट्र पठार. जर समजा आपल्या कोकणातून महाराष्ट्र पठारावरती यायचं ठरलंच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर मध्ये एक अडथळा आहे, सह्याद्री पर्वताचा अडथळा. हा सह्याद्री पर्वत ओलांडून जमीन मार्गावरून पठारावरती यायचे, मग सह्याद्रीतून रस्ता काढावा लागेल. हा मार्ग म्हणजेच घाटमार्ग, जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक दुवा म्हणून काम करतो. सुरुवात करूया नाशिकपासून. आपल्या नाशिकला सेंटरला ठेवून त्या मार्गाने जाणारे घाट बघूयात. नाशिक मुंबई मार्गे आपल्या सगळ्यांना माहीत असणारा थळघाट म्हणजेच कसारा घाट आणि पुढचा नाशिक पुणे प्रवास करत असताना चंदनपुरी घाट लागेल. आता नाशिकचं लोकेशन इथे सोडा, खाली दक्षिणेकडे अहिल्यानगरमध्ये येऊ, जिथे अहिल्यानगर ते ठाणे मार्गादरम्यानचा माळशेजचा घाट लागेल. आता आपले मेन सेंटर लोकेशन कुठे येणार? अहिल्यानगर सोडून पुणे जिल्ह्यात, जिथे जुन्नर आणि कोकणातील भाग यांना जोडणारा आहे नाणेघाट. मुंबई पुणे महामार्गावर असणारा बोरघाट, ज्याला खंडाळा घाट सुद्धा बोलले जाते. हा घाट रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो. आता पुण्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या रायगडमध्ये जाण्यासाठी वरंधा घाट लागतो. पुण्यातून भोर मार्गे रायगडमधील महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर डोंगरी रस्ता आहे हा. अजून एक पुणे रायगड दरम्यान तामिनी नावाचा घाट आहे. या घाटाचा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो. नंतरचा पुणे बारामतीचा दिवे घाट. आता पुणेवरून थोडंसं दक्षिणेला साताराकडे जाऊ, तिथून पुणे सातारा घाटमार्ग हा खंबाटकी नावाने ओळखला जातो. आता आपल्याला घाट बघायचे आहेत साताऱ्याचे. साताराच्या वाई आणि महाबळेश्वर दरम्यान पसरणीचा घाट आहे. मित्रांनो, वाई हे पाचगणी जवळील शहर आहे. सह्याद्रीच्या 5 डोंगरांनी वेढलेले पाचगणी. पाचगणीला साताराचे टेबल लँड बोलले जाते. लँडसारखा पसरलेला पसरणीचा घाट वाई महाबळेश्वरचा लक्षात ठेवा. नंतर सातारा रायगड या 2 जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट. रायगडमधील पोलादपूर हे घाट पायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाट माथ्याचे पर्यटन क्षेत्र आहे. लक्षात कसे ठेवणार तर या घाटाच्या बाजूला आंब्याची भरपूर झाडे व यातून निघणारा नळीसारखा मार्ग, यामुळे या घाटाला आंबेनळी असे बोलले जाते. आणि समजा रायगडच्या खाली रत्नागिरीत सातारा मार्गे जायचे असेल तर एक वळणावळणाचा रस्ता लागतो, त्याला कुंभार्ली घाट बोलतात. साताऱ्यातील कराडमधून रत्नागिरीतील चिपळूणकडे जाताना सह्याद्रीच्या रांगेमध्ये लागतो तो कुंभार्ली घाट. आता त्याखाली आपल्या कोल्हापूरमध्ये येऊ, जिथे आहे आंबा घाट, महाराष्ट्राला लागलेली नैसर्गिक देणगी. हा आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यांना जोडला गेलेला आहे. मित्रांनो, रत्नागिरीचा असलेला राजापूर तालुका, राजापूरवासियांसाठी कोल्हापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने ती घाटाने जोडली जावी, यासाठी अनुस्कुरा घाट जवळचा मार्ग म्हणून तयार झाला. समजा सिंधुदुर्गला जायचे असेल कोल्हापूर जिल्ह्यातून, यांना जोडणारा घाट आहे हनुमंते घाट, जो कणकवली तालुक्यातील कुडाळ व कोल्हापूर जिल्ह्यांदरम्यान आहे. त्यानंतर सिंधुदुर्गमधील आंबोली घाट. आंबोलीपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे सावंतवाडी आणि बेळगाव, मुंबई, गोवा इत्यादी प्रमुख ठिकाणाहून सावंतवाडीला जाणाऱ्या गाड्या वारंवार येत असतात इथे. यानंतर कोल्हापूर घाटमाथ्यावरून कोकणात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरतो तो फोंडा घाट. राधानगरी तालुक्यातून हा रस्ता जातो. कोकण गोव्याला जाण्यासाठी मध्यवर्ती मार्ग म्हणून उपयोगी असणारा हा फोंडा घाट. फोंडा हे नाव कसे पडले तर उत्तरेकडे असलेला गोवा जिल्ह्यातला तालुका आहे फोंडा नावाने. तर मित्रांनो, ही सर्व घाटमार्ग आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितली. या आजच्या घाटमार्गाच्या प्रवासात माझ्याकडून एखादा घाट सांगायचा राहिला असेल तर मला नक्की कळवा. आणि तुम्ही तुमच्या प्रवासात असा कोणता घाटमार्ग आहे जिथे तुम्ही जाऊन आलात पण अजूनही घाटातला तो निसर्ग तुमच्या लक्षात आहे, तर कमेंट्समध्ये सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी परीक्षेला विचारली जाणारी काही प्रश्न घेतले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचं महत्त्व बघितल्यानंतरून आपण आजच्या व्हिडिओला इथेच थांबूयात. आणि जसे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले, या डोंगर घाटाचे महत्त्व सर्व सेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहे. ज्याचं महत्त्व लक्षात घेऊन एक प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे. आजचा पहिला प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत. पुणे व रायगड, सातारा व रत्नागिरी, कोल्हापूर व रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यास अनुक्रमे या घाटांनी जोडलेले आहे. रिकामी जागा भरायची आहे. खाली दिलेल्या या 4 ऑप्शनमधून आपण घाटांची नावे बघू शकता. प्रश्नांमध्ये पहिले 2 जिल्हे आहेत पुणे व रायगड. यांच्या दरम्यान आपण कोणता घाट बघितला होता तर बोरघाट, जो पुणे मुंबई प्रवासादरम्यान लागतो. नंतर सातारा रत्नागिरीत कराडमध्ये चिपळूणकडे जाताना लागतो तो कुंभार्ली घाट. या 4 ऑप्शनमध्ये बघूयात बोरघाट, कुंभार्ली घाट असा क्रम कुठे दिसतो तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये. हेच बरोबर उत्तर असेल, पण त्याआधी खात्रीसाठी उरलेली 2 घाट पण व्हेरीफाय करूयात. आंबा घाट, जो कोल्हापूर रत्नागिरीला जोडला गेलेला आहे. चौथा आहे फोंडा घाट, कोल्हापूर सिंधुदुर्ग पुढे गोवा मार्गे निघणारा फोंडा घाट. माझा दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे. डावी बाजूला घाटांची नावे, उजवी बाजूला जिल्ह्यांची नावे दिली आहेत. घाट आणि जिल्हा यांची योग्य जोडी लावा. कुठला घाट कोणत्या जिल्ह्यात आहे समोरील दिलेले 4 ऑप्शनमधून बरोबर असलेली एक ऑप्शन कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. मित्रांनो, अशी एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न असतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. असे सुंदर ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचे.